प्रश्न काय आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल आणि या ठिकाणी त्यांनी एक सांकेतिक भाषा वापरलेली काय वापरलेली बघा 8 @ 7 बरोबर 65 9 @ 9 बरोबर 18 4 @ 4 बरोबर 61 आणि 6 @ 6 बरोबर किती असा आपल्याला प्रश्न विचारलाय बघा आपण 8 @ 7 याला जर आपण 8 × 7 केलं तर 8 × 7 किती होते 56 आणि या 56 ला जर आपण उलट केलं तर आपलं उत्तर काय मिळतंय 65 बघा दिले का नाही पहिलं सेकंडला काय आहे 9 @ 9 आता 9 @ 9 ला आपण काय लिहिणार 9 × 9 9 9 81 81 ला उलट केलं 18 त्यानंतर 4 @ 4 याला आपण जर सोडवलं 4 @ 4 ला आपण काय लिहिणार 4 × 4 4 = 16 आणि याला जर उलट केलं तर 61 दिले का आपल्याला बघा आता सेम त्याच पद्धतीने 6 @ 6 चा अर्थ काय झाला 6 × 6 बरोबर किती झाले 36 आता 36 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले पण ते आपलं उत्तर नाहीये कारण याचं उलट करायचंय मग 36 चं जर आपण उलट केलं तर काय असेल 63 जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे तर सेम असाच प्रश्न पुढे एक दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं जय हिंद जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी प्रश्न दिलाय की एक आगगाडी 54 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते आणि एका झाडाला 7 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला ताशी वेग दिला असेल प्रति तास वेग किंवा ताशी वेग तर काय करायचं 36 सेकंदामध्ये 540 म्हणजे जो काही वेग दिलाय त्याच्यापुढे एक 0 घ्यायचा हे झाला वेळ आणि हे झालं अंतर आता या ठिकाणी आपल्याला 36 सेकंदात ती गाडी 540 मीटर जाते बरोबर आता आपल्याला त्या झाडाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागलाय 7 मग वेळेच्या खाली वेळ लिहा आणि इकडं आगगाडीच्या लांबीच्या खाली क्वेश्चन मार्क टाका यांना जर आपण तिरकस गुणाकाराने सोडवलं तर काय होईल बघा 7 × 540 भागिले 36 18 × 36 18 × 54 हा पुढचा शून्य जशाला तसा बे 15 30 आणि 15 × 7 उत्तराला 105 मीटर म्हणजेच त्या आगगाडीची लांबी किती 105 मीटर जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे सेम असाच प्रश्न तुम्हाला खाली दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल 1 + 2 = 3 2 + 3 = 7 3 + 4 = 13 5 + 6 = क्वेश्चन मार्क बघा या ठिकाणी आपण 1 + 2 = 3 हा पहिला मुद्दा आहे आपला बरोबर आता 1 + 2 = 3 ला जर आपण काय केलं बे म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला आणि त्यात 1 मिळवला तर उत्तर काय मिळालं 3 त्या पद्धतीने बघा 2 + 3 बरोबर 32 6 आणि त्या 6 मध्ये 1 मिळवला तर काय उत्तर येईल 7 त्याचप्रमाणे 3 + 4 बरोबर 4 त्रिक 12 12 मध्ये 1 मिळवला 13 आता याप्रमाणे 5 + 6 बरोबर किती येईल ते बघा 6 × 5 = 30 आणि 30 मध्ये 1 मिळवला 31 म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 31 सेम असाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी एक प्रश्न दिलाय 47 × 74 बरोबर 3478 तर 4.7 × 0.74 बरोबर किती बघा अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवायचा कशा प्रकारे सोडवणार आपण बघा या ठिकाणी तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला 47 74 दिले 47 74 फक्त तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे पॉइंट मध्ये दिलेला आहे बरोबर मग अशा वेळेस या दोघांचा गुणाकार जर एवढा असेल तर या दोघांचा गुणाकार सुद्धा एवढाच येणार आहे म्हणजे उत्तर तुमचं 3478च असणार आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी विचार जो करायचा आहे तो करायचा आहे पॉइंटचा मला हा पॉइंटचा विचार आपण कसा करणार तर नीट लक्षात घ्या हा पॉइंटचा विचार करताना काय करायचं पॉइंटच्या नंतर इथं किती अंक आहे 1 अंक आहे आणि इथं किती अंक आहेत 2 अंक आहे ज्याही वेळेस तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे त्यावेळेस जर गुणाकाराची क्रिया असेल तर पॉइंटच्या नंतर येणाऱ्या अंकांची बेरीज करायची म्हणजे इथं 2 अंक आहेत इथं 1 अंक आहे 2 आणि 1 3 मग आलेल्या उत्तरामध्ये 3 अंक सोडा आणि दशांश चिन्ह देऊन टाका 1 2 3 3 अंक सोडले दशांश चिन्ह देऊन टाकला म्हणजे आपलं उत्तर काय आलं 3.478 जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे आता सेम याच प्रकारचा प्रश्न तुम्हाला खाली दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे जय हिंद मित्रांनो बघा या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की एका गटात 100 विद्यार्थी आहेत त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडतं 52 ला कबड्डी आवडते व 20 ला दोन्ही आवडतात आता ज्याही वेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस आपल्याला काय करायचे सुरुवातीला पहिला घटक आवडणारा व्यक्ती किती 66 दुसरा घटक आवडणारा घटक किती 52 आणि दोन्ही आवडणारा घटक किती 20 म्हणजेच तुम्हाला दोन्ही घटकांचे सेपरेट वजा दोन्ही घटकांचे एकत्र या समीकरणाला सोडवायचे किंवा याला आपल्याला सोडवायचे मग काय होईल बघा 6 2 8 6 5 11 118 मायनस 20 आता 118 मधून 20 जर गेले तर 8 ला 8 आणि 11 मधून 2 गेले किती राहिले 98 म्हणजे 98% लोक असे आहेत किंवा 98 मुलं असे आहेत की त्यांना कुठला तरी खेळ आवडतो ओके आपण प्रश्न आपल्याला विचारलाय की असे किती विद्यार्थी ज्यांना एकही खेळ आवडत नाही
मग आता टोटल विद्यार्थी आहेत 100. या 100 विद्यार्थ्यांपैकी 98 जण असे आहेत की त्यांना काही का होईना पण खेळ आवडतो, कुठला का होईना. मग राहिले किती? 100 वजा 98 म्हणजेच 2 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना कुठलाच खेळ आवडत नाही, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले. सेम असाच प्रश्न खाली दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. जय हिंद. मित्रांनो, नवोदय विद्यालयाला विचारला गेलेला प्रश्न आहे हा की x भागिले 25 बरोबर 196 भागिले x असेल तर x बरोबर किती. ज्याही वेळेस आपल्याला 2 अपूर्णांकांच्या दरम्यान किंवा 2 अपूर्णांकांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह दिलेलं असतं त्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये तिरकस गुणाकार करतो. मग तिरकस गुणाकार केला तर काय होईल? x गुणिले x. ओके, सॉरी आता स्मॉलमध्ये लिहितो मी म्हणजे ओळख येईल. x गुणिले x बरोबर 25 गुणिले 196. मग आता तुम्ही सोडवताना याला काय करता की या 25 ने याला गुणून घेता, ते करायचं नाही. आपण काय करायचं, आता x गुणिले x काय झाला? x वर्ग. मग x वर्ग बरोबर 25 गुणिले 196 आहे. आता काय करूया आपण, x वर्गाचं वर्गमूळ काढलं तर काय येईल? x. तसं 25चं वर्गमूळ काय आहे? 5 गुणिले 196चं वर्गमूळ काय आहे? 14. मग 14 गुणिले 5, 14 पंचे किती झालं? 70. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 70. आता या ठिकाणी बघा शॉर्टकट वापरला आपण, इथं यांचा गुणाकार करून वेळ जास्त जाणार आहे. मग सेम तुम्हाला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. जय हिंद. मित्रांनो, नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेमध्ये हा एक प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो. प्रश्नाचं स्वरूप अगोदर समजून घ्या. 154 गुणिले 18 बरोबर 2772. म्हणजे तुम्हाला 2 संख्यांचा गुणाकार या ठिकाणी दिलेला आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला काय की एकतर गुणाकार दिला जाईल किंवा भागाकार दिला जाईल. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला टोटली 3 संख्या आहेत, बरोबर. या तिघांचं ऑलरेडी उत्तर आपल्याला दिलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त गुणाकार दिला का भागाकार दिला एवढंच बघायचं आहे. आणि कोणत्या संख्या दिल्या? आपल्याकडे 3 संख्या होत्या, 154, 18, 27, 72. त्यापैकी 27, 72 आलाय, 18 आलाय. राहिली कोणती? 154. म्हणजे आपलं उत्तर 154 नाही. ही झाली पहिली कन्सेप्ट, बरोबर. पण फिक्स 154 नाही. आता पॉईंटचा आपल्याला विचार करायचा असतो. मग पॉईंटचा विचार कसा करणार? तर जर इथं गुणाकार आला तर पॉईंटच्या नंतर इथं किती अंक आलेत, इथं किती अंक आलेत त्यांची बेरीज करायची गुणाकार आला तर, आणि भागाकार आला तर वजाबाकी करायची. मग भागाकार करताना आता इथं किती अंक आलेत? 2, आणि इथं किती अंक आलाय पॉईंटच्या नंतर? 1. मग 2 मधून 1 गेला, या दोघांची आपण काय करणार? वजाबाकी करणार. का वजाबाकी करणार? भागाकारामुळे. जर गुणाकार असतं तर काय केली असती? बेरीज. मग भागाकार म्हणून वजाबाकी केली, 2 मधून 1 गेला, राहिला काय? 1. आता आलेल्या उत्तरामध्ये 1 अंक सोडायचा आणि दशांश चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं? 15.4, जे पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. आता सेम असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे.